श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका। जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल। मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील। जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल। इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे, पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं। जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे। आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे। तुझं माझं लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका। मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात। मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते। मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही। कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो। फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म। बाळूमामा पदोपदी हेच सांगतात, जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते। या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही। सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही। जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल। कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते। माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते। मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही। ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही। माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहित असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं। सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे। ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो। पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात। इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो। प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे। सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे। जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका। माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते। मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही, त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते। म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका। जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली। लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही। लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही। प्रत्येक दिवस
हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो
अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही? याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका,
त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका.
ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका, पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्ये ही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही.
म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळू मामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळू मामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो, म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ, पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले, तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा.
मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.